साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला विनंती केली की IBC साठी मला दिल्लीला जाणं भाग आहे. त्याच्यामुळे मी विनंती केली की त्यांनी दुपारी 1:30 वाजता मला शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आमचा एक फोन कॉन्फरन्स झाला. त्यांना विनंती केली की एक दिवस पुढे ढकलावी आणि त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली. त्यामुळे मी दिल्लीवरून आल्यावर आम्ही सगळे भेटलो. एक गोष्ट काल पवार साहेबांना काँग्रेसचे शिष्टमंडळ काही घेतलेलं होतं. पुढच्या आठवड्यात परत एक बैठक होणार आहे. त्यांच्या तुमच्या पक्षाचे मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत काय ठाकरे बंधूंसोबत जाणार राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस सोबत जाणार मुंबई महापालिका निवडणूक? महाविकास आघाडी येऊ शकते ना, तो पण ऑप्शन तुम्ही का नाही मला विचारत. त्यामुळे अर्थातच पुढच्या आठवड्यात सगळ्यांशी चर्चा होईल. आम्ही इंडिया अलायन्स म्हणून चर्चा करू, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही चर्चा करू. त्यामुळे पुढच्या 8 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. कारण का अनेक बातम्या येत आहेत, कोर्टातही मंगळवारी केस आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक आठवड्याभरात पूर्ण स्पष्ट चित्र तुम्हाला दिसेल. पण आम्ही सगळ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे. कालही होती, आजही आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही काँग्रेसशी अर्थातच चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात, पण आमची उद्धवजींचीही सविस्तर याच्याबद्दल चर्चा होईल. शिवसेनेच्या नेते माननीय अनिल देसाईंची माझीही आज सकाळीही जेव्हा मी विनंती केली त्यांना की मला दिल्लीला जायला लागते म्हणून, तेव्हा त्यांना मी वेळ मागितली ह्याही विषयासाठी. त्यामुळे मुंबईचा विषय असो, महाराष्ट्र किंवा देशाची राजकीय परिस्थिती ह्या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उद्धवजींशीही आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होईल. आदरणीय पवार साहेब ती करतील आणि काँग्रेसशीही चर्चा पुढच्या आठवड्यात आहे. ही अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे. अर्थातच मला वाटतं त्यांना अटकही झाली असं तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं. पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत किंवा एक रिड्रेसल सिस्टम. म्हणजे परवाच आम्ही एक महिलांच्या मीटिंगमध्ये जी महिला पत्रकारांचीच होती योगायोगाने, त्याच्यामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा आम्ही एक प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नासाठी सरकारने विशाखा कमिटीज कंपल्सरी केल्या होत्या, त्या खरंच होतात का? त्या किती स्ट्रेंथन आहेत, किती इम्प्लिमेंटेशन होतात? तसंच मुलांच्यासाठी काही रिड्रेसल सिस्टम किंवा शिक्षक असेल त्यांची काही कंप्लेन असेल तर काय सिस्टम, काय यंत्रणा आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने आणली आहे, तर त्याच्यात मूल हे केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय न्यू एज्युकेशन पॉलिसीचा घेतलाय. आम्हाला सगळ्यांना याचं जातीने लक्ष घालावं लागेल आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे, धक्का देणारी घटना आहे, कुणाचं तरी मूल आहे. त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्याची इन्क्वायरी तर शाळेने केलीच पाहिजे आणि मला असं वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या प्रक्रियेसाठी म्हणजे मेंटल हेल्थ इश्यूज आणि त्याबरोबर हे जे टॉर्चर वगैरे सारख्या घटना ज्या येतात त्याला अड्रेस कुठली शाळा कसं करते, म्हणून मी त्याला विशाखा कमिटीशी जॉईन करते की त्या दोन्ही सिमिलर सिच्युएशन म्हणजे हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस याच्यासाठी विशाखा कमिटी काढली. तशीच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे आणि नसेल तर मला असं वाटतं हे कंपल्सरी भारत सरकारने प्रत्येक शाळेत केलं पाहिजे. तुमच्या चॅनलवर मी सकाळी ती बातमी जरूर पाहिली आणि मी स्वतः पुणे म्युन्सिपल कमिशनर, त्यांची खरं तर आज कमिशनरांची तब्येत ठीक नाही आहे, तरी माझं बोलणं झालं त्यांच्याशी. ते 1-2 तासांनी औषध घेऊनच जाणार आहेत ऑफिसला आणि ते आजच त्याचा दुपारून आढावा घेणार आहेत. तर दुपारपर्यंत त्यातलं आपल्याला चित्र स्पष्ट होईल. माझं स्वतः पुणे म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालंय या संदर्भात.
कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता शिंदेच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिवसेनेतल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अमित शहा यांना भेटलेले आहेत आणि असं आलंय की प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही वरिष्ठांची त्यांनी तक्रार केली. एकतर तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल अमान्य असेल मला याची माहिती नाही. कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं. कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल. आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं. पण साधारणपणे माझी एक नागरिक म्हणून विनंती, मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाहीये किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाहीये, पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे. तुमची नाराजी ही असू शकते ना, पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नये. कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात. तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाराणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी, तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत. त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं, 220 आमदार आहेत त्यांचे, तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो? तुम्ही सेवेसाठी आलाय ना. मोदीजी म्हणतात ना की मी प्रधान सेवक आहे. मग हे खालपर्यंत पोहोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये? हे आश्चर्य मला वाटतंय की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचं थोडं तरी काहीतरी पर्क्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत.